हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि भक्त म्हणजे काय, तर फिजिक्सचे सर्व कन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेत सांगून त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणार आहे. आणि एक वेळेस इंटरेस्ट निर्माण झाला की मग MSCT असो, नीट असो किंवा JEE असो, अशा कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला स्कोर करणं अतिशय सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरमधलं एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप ऑर बबल याचे इक्वेशन पाहिलेले आहेत. तर ड्रॉपमध्ये इक्वेशन जे आहे 2T/R येतं आणि बबलमध्ये 4T/R येतं आणि त्यावर आधारित प्रॉब्लेमसुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर या चॅप्टरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आय लिंकमध्ये प्लेलिस्ट देईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्लेलिस्टची लिंक देईल, किंवा ज्यावेळेस व्हिडिओ संपत असेल त्यावेळेस स्क्रीनवर तुम्हाला एक डब्बा दिसेल, त्यामध्ये एंड स्क्रीन म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या चॅप्टरची प्लेलिस्ट तुम्हाला भेटेल. तिथून सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, नाही आवडला तर कमेंट करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण कॅपिलरी म्हणजे काय, कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, तर हे कन्सेप्ट पाहणार आहोत. आता डेली लाईफमधले आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि याच्यामधून आपण कॅपिलॅरिटी म्हणजे काय हे समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाण्यामध्ये स्पॉन्ज बुडवला तर काय होईल, पाण्यामध्ये स्पॉन्ज बुडवला तर काय होईल, राईट. तर तुम्ही पाहिलं असेल की स्पॉन्ज आपण थोडाच बुडवतो, पण पाणी हे खूप स्पॉन्जच्या वरच्या साईडला येतं, बरोबर का. किंवा चॉक, आता चॉक पीस तर गेले, समजा चॉक पीसचे बोर्ड राहिलेले नाहीत, आहे की नाही, व्हाईट बोर्ड आलेले आहेत, मार्कर आलेले आहेत, पण आमच्या लहानपणी चॉक पीस वापरायचे ब्लॅकबोर्डवर, राईट. आणि हा चॉक पीस जो आहे जर पाण्यामध्ये आपण बुडवला, राईट, तर त्या चॉक पीसमध्ये सुद्धा पाणी असं ॲब्झॉर्ब व्हायचं. किंवा बेस्ट एक्झाम्पल बघा, लाईट गेली तर आपण लॅम्प, कंदील, दिवा, चिमणी जे पण असेल ते लावायचो आणि त्याच्यामध्ये एक वात असायची, राईट. आणि वातीमध्ये काय व्हायचं, त्याच्यामधलं ऑइल जे आहे ते वर आपोआप चढायचं. तर आता वातीमध्ये ऑइल वर कसं काय चढत असेल. किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाडाची उंची एवढी मोठी असते, बरोबर आहे का, 10-20 फूट उंच झाड असते, तर 20-25 फूट उंच झाडामध्ये जमिनीमधून पाणी किंवा जे फूड सॅप आहे पूर्ण ॲब्झॉर्ब होते, तर ते कसं काय होते, बरोबर आहे. तर अशा अनेक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज या लेक्चरमध्ये भेटणार आहे. आणि त्यामुळे हे लेक्चर पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि फिजिक्सचा आनंद घ्या, मजा घ्या, फिजिक्स एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, तर हे फिनॉमिना जे आपण आता डिस्कस केले, हे समजण्यासाठी आपल्याला कॅपिलरी म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. तर कॅपिलरी म्हणजे कोणतीही ट्यूब, एनी ट्यूब विथ व्हेरी फाईन बोर, अशी ट्यूब आहे ज्याचं छिद्र खूपच छोटं आहे. बोर म्हणजे काय, छिद्र. एनी ट्यूब विथ व्हेरी फाईन बोर अँड इट्स बोथ एंड्स आर ओपन इज कॉल्ड एज कॅपिलरी. ओके, डेफिनेशन लिहूया आपण इथं. एनी ट्यूब विथ व्हेरी फाईन बोर, बोर म्हणजे छिद्र, लक्षात घ्या. किती फाईन पाहिजे, तर अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षाही छोटं असेल तर चांगलं, राईट, कशापेक्षा कमी असेल तर. अँड इट्स बोथ एंड्स आर ओपन इज कॉल्ड, अशा ट्यूबला आपण काय म्हणतो, कॅपिलरी म्हणतो. अशा ट्यूबला आपण कॅपिलरी म्हणतो, राईट. कॅपिलरीचं एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल किंवा ज्यावेळेस आपण ब्लड क्लॉटिंग टाइम ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करतो, आता तुम्हाला 12वी लेवलला कोणी घेतोय कोणी नाही घेत माहीत नाही, पण तुम्ही पाहिजे असेल अतिशय छोटीशी पातळ एक अशी ग्लास ट्यूब असते, त्यावेळेस ब्लड असं प्रिक करतात आणि त्याला कॅपिलरी ट्यूब लावली की आपोआप ब्लड वर राईज होतं, राईट. तर तिथं कॅपिलरी तुम्हाला पाहिली असेल की कोणत्याही पॅथॉलॉजी लॅबकडे तुमचा मित्र वगैरे कोणी असेल, रिलेटिव्ह वगैरे कोणी असतील, तर त्यांना जाऊन तुम्ही भेटून विचारू शकता कॅपिलरी काय आहे ते. ओके, तर कॅपिलरी म्हणजे काय कळालं असेल तुम्हाला, राईट. मग आता ही कॅपिलरी ज्यावेळेस आपण लिक्विडमध्ये डीप करतो, व्हेन वी डीप अ कॅपिलरी इनसाइड लिक्विड, देन लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी राइजेस ऑर फॉल, बरोबर आहे का. जसं आपण स्पॉन्ज पाण्यामध्ये बुडवला तर लिक्विड लेवल काय झालं, राईज झालं. आता स्पॉन्जचा विचार करू आपण, स्पॉन्जमध्ये काय असतात, छोटे 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 अनेक छिद्रे असतात. किंवा चॉकचा विचार करू आपण, चॉकमध्ये काय असतात, छोटे 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 अनेक छिद्रे असतात आणि एक छिद्र जे आहे कंटिन्युअस असतात, राईट. आणि एक ट्यूब फॉर्म करतात आणि ह्यालाच आपण कॅपिलरी म्हणतो. म्हणजे चॉकमध्ये आणि
स्पॉन्जमध्ये किंवा तुमच्या टॉवेलमध्ये, कपड्यामध्ये न्यूमरस कॅपिलरीज असतात, अनेक मिलियन्स ऑफ कॅपिलरीज असतात, राईट. आणि या कॅपिलरीज नाही, राईट, ज्यावेळेस या कॅपिलरीज लिक्विडमध्ये डीप करतो त्यावेळेस या कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज होते म्हणजे वर चढते किंवा फॉल होते म्हणजे खाली जाते, आणि यात आपण म्हणतो कॅपिलरी ऍक्शन, राईट. तर कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय समजून घेऊया. ओके, द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी व्हेन डीप्ड इन लिक्विड इज कॉल्ड एज कॅपिलरिटी और कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे दोन ऍक्शन व्हायलेत, एक तर लिक्विड लेवल राईज होत आहे किंवा लिक्विड लेवल फॉल होत आहे, राईट. लिक्विड लेवल राईज होत आहे किंवा लिक्विड लेवल फॉल होत आहे. तर केव्हा राईज होईल आणि केव्हा फॉल होईल हे पण पाहूया आपण. ओके, तर आपल्याला दोन कंडिशन आहेत, राईज आणि फॉल. तर राईज आणि फॉल. तर राईज केव्हा होईल पाहूया आपण. लिक्विड विच वेट्स कॅपिलरी, ज्यावेळेस आपण अशा लिक्विडमध्ये कॅपिलरी बनवली जे की कॅपिलरीला वेट करतं त्यावेळेस काय होईल, राईज होईल, त्यावेळेस राईज होईल. आणि फॉल केव्हा होईल आता कळालं असेल तुम्हाला. फॉल केव्हा होईल, लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड. सॉलिड म्हणा किंवा इथं कॅपिलरी म्हणा, ज्यावेळेस लिक्विड वेट करत नाही त्यावेळेस फॉल होईल. बघा आता याच्यानं वेगवेगळं कन्क्लुजन काढू शकतो आपण. आता लिक्विड वेट करतं, कोणत्या केसमध्ये वेट करतं बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्टनुसार विचार केला आपण, राईट. लास्ट लेक्चर मी पाहिलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला येईल मी वर किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा सर्चमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकता, राईट. सो लिक्विड विच वेट्स कॅपिलरी असल्यावर राईज होईल, आणि वेट असल्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल तर ॲक्यूट अँगल असेल. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल इज ॲक्यूट. जर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल कॅपिलरीमध्ये, कॅपिलरीची वॉल आणि लिक्विड सरफेसचं टँजंट, याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल ॲक्यूट असेल, तर लिक्विड लेवल काय होईल त्याच्यामध्ये राईज होईल. ओके, फॉल केव्हा होईल, ऑब्विसली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, ऑब्ट्यूज असेल, ऑब्ट्यूज असेल. ओके, राईट. वेटच्या केसमध्ये बघितलं आपण, वेटिंगच्या फिनॉमिनामध्ये वेट असेल तर राईज, डज नॉट वेट असेल तर फॉल. अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या फिनॉमिनामध्ये बघितलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल तर राईज आणि ऑब्ट्यूज असेल तर फॉल, राईट. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनच्या केसमध्ये बघूया आपण. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनच्या केसमध्ये आता लक्षात घ्या, लिक्विड मधले फोर्सेस जास्त असतील, राईट. सेम मॉलिक्युल मधल्या फोर्सेसला काय म्हणतो आपण, कोहेसिव्ह फोर्सेस, राईट. कोहेसिव्ह फोर्सेस जास्त असतील लिक्विडच्या मधले, तर काय करेल तो सॉलिडकडे जाणारच नाही, राईज होणार नाही, फॉल होईल. तर या केसमध्ये काय होईल, कोहेसिव्ह फोर्सेस ग्रेटर असतील, राईट. कोहेसिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह फोर्सेस, राईट. आणि या केसमध्ये लिक्विड मधले फोर्सेस कमी असतील ॲज कम्पेअर टू लिक्विड सॉलिड किंवा कॅपिलरी मॉलिक्युल मधले, राईट. त्याला आपण म्हणतो ॲडेसिव्ह फोर्सेस, ॲडेसिव्ह फोर्सेस, बरोबर आहे का. तर वेगवेगळ्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे की कॅपिलरिटीमध्ये नेमकं कोण्या केसमध्ये काय व्हायला. प्रश्न कसा फिरून विचारतील नीटमध्ये किंवा जेमध्ये आपल्याला लक्षात येणार नाही. तर पूर्ण अनालिसिस, एक पॉईंटच्या सभोवतालचं पूर्ण अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, आता एक्झाम्पल पाहूया. मला सांगा असं कोणतं लिक्विड आहे जे की सॉलिडला वेट करतं. लिक्विड सॉलिड दोघांची जोडी सांगावं लागलं आपल्या इथं, राईट. तर आपण पाहिलं तर ग्लास विथ वॉटर, राईट, किंवा वॉटर ग्लास, केरोसिन ग्लास, बरोबर आहे का. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लास कॅपिलरी डिप्ड इन वॉटर. ओके, ग्लास कॅपिलरी डिप्ड इन वॉटर. ज्यावेळेस एक ग्लासची कॅपिलरी आपण वॉटरमध्ये डीप केली त्यावेळेस काय होईल, राईज होईल, राईट. याचं एक्झाम्पल सगळ्याला पाठ आहे मर्क्युरी, राईट. मर्क्युरी आणि ग्लास कॅपिलरी, ओके. जेव्हा ग्लास कॅपिलरी मर्क्युरीमध्ये डीप केली तर मर्क्युरीमधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो, राईट. ॲडेसिव्ह कमी असतो, राईट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज असतो, बरोबर. तर त्याला वेट करत नाही आणि त्यामुळे काय होतो, फॉल होतो. काय होतो, फॉल होतो. ओके, आता तो डायग्रामॅटिकली समजून घ्यायचा, इमॅजिन करण्याचा प्रयत्न करूया. बघा लक्षात घ्या, फिजिक्समध्ये इमॅजिन होणं, ते फील होणं, तो फिनॉमिना फील होणं फार गरजेचं आहे. तर थोडंसं आता फील होण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर इथं आपण 2-4 रफ डायग्राम काढले आहेत बघा बोर्डवर. त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहेत की कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शनमध्ये राईज किंवा फॉल कशा प्रकारे होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर लिक्विड सॉलिडला वेट करत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो, ॲक्यूट असतो, बरोबर आहे. आणि ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट करण्यासाठी मॉलिक्यूल काय करतात, तर लिक्विडचे मॉलिक्यूल हे वर चढतात, जे
बॉर्डरला आहेत किंवा जे सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सॉलिड सरफेसच्या, ते मॉलिक्यूल एकावर एक वर जाऊन तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट टँजंट कशी करतात त्याला राईट क्रॉस करतात राईट. तर अगोदर हे लिक्विड लेवल कसं होतं, हे लिक्विड लेवल असं हॉरिझॉन्टल होतं बरं लक्षात घ्या राईट. पण हे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला ॲक्यूट करण्यासाठी हे मॉलिक्यूल असे वर चढतात आणि हे टँजंट सोबत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो ॲक्यूट होतो. बरोबर आहे का. म्हणजे मॉलिक्यूल इथून इथपर्यंत वर गेले, कळतंय का. मॉलिक्यूल इथून इथपर्यंत वर गेले कशामुळं, ॲडिजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्सेसमुळे. बरोबर आहे का. आता काय करू, या कंटेनरला आपण छोटंसं करू राईट. छोटंसं केल्यानंतर बघा तुम्ही इथं काय होतं बघा, ह्या केसमध्ये बघूया आपण. या केसमध्ये इथलं लेवल वर होतं, इथलं लेवल वर होतं, पण हे हॉरिझॉन्टल लेवल होतं बघा. एकदम मिडलमध्ये कंटेनरच्या मिडलमध्ये लेवल कसं होतं, हॉरिझॉन्टल होतं. कारण तेवढं लिक्विड लेवल वर घेण्या इतकं तो फोर्स नाहीये, कळतंय राईट. आणि त्यामुळे फक्त साईडचेच हे कॉर्नर जे आहेत ते फक्तच जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत तेच मॉलिक्यूल वर जातील, बाकीचे हॉरिझॉन्टल लेवललाच राहतील. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा तुम्ही हा स्पेस कमी झालेला आहे राईट. आणि असा स्पेस जर आपण जास्तीत जास्त कमी करत गेलो ओके, तर दोन्ही साईडला लिक्विड लेवल वर जाईल. आता कॅपिलरीचं बोल खूपच छोटं असतं राईट, 1 मिलीमीटरपेक्षाही छोटं. आणि त्यामुळे ज्यावेळेस दोन्ही साईडनं लिक्विड मॉलिक्यूल वर जातील त्यावेळेस पूर्ण लिक्विड लेवलच वर जाईल. आणि हेच आहे कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन. आता तुम्ही असं वर चाललंय कोण्या केसमध्ये, लिक्विड वेट सॉलिडच्या केसमध्ये. असंच आपण लिक्विड विच डज नॉट वेट सॉलिड म्हणजे मर्क्युरी आणि ग्लासच्या केसमध्ये एक्सप्लेन करू शकतो. तिथं काय होतंय, तिथं ते असं खाली होते बघा. लक्षात घ्या, सरफेस कसा असतो कॉनवेक्स राईट, वरून पाहिल्यानंतर राईट. आणि वेट करणाऱ्या कॉनकेव्ह. बरोबर आहे का. मग या केसमध्ये हा खाली जात जाईल आणि हळूहळू ज्यावेळेस कॅपिलरीचं बोल खूपच छोटं होईल त्यावेळेस दोन्ही साईडनं फोर्स लागल्यामुळं तो लिक्विड सरफेस जास्तच खाली जाईल. आणि याच फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन राईट. तर या एक्झाम्पल थोडंसं फील करा, लक्षात येईल तुम्हाला की लिक्विड लेवल कशा प्रकारे वर चालले किंवा कशा प्रकारे खाली आले राईट. तर हा फिनॉमिना आहे कॅपिलॅरिटी, कॅपिलरी ॲक्शन. आणि याचे फायदे काय आहेत आपण बघितलेले आहे राईट. डेली लाईफमध्ये सुद्धा भरपूर फायदे आहेत, नेचरमध्ये सुद्धा याचे भरपूर फायदे आहेत. जसे की प्लांटच्या केसमध्ये जे लिक्विड रूट्सपासून ते टॉप मोस्ट लिव्हपर्यंत पोहोचते, कसं काय पोहोचू शकते, कॅपिलॅरिटी ॲक्शन राईट किंवा कॅपिलॅरिटी म्हणून आपण. बरोबर आहे. स्पॉन्ज वगैरे पाणी शोषून घेते राईट. आपण टिश्यू पेपर वापरतो हात वगैरे तोंड वगैरे पुसण्यासाठी राईट, कपडा वापरतो, हे सगळे पाणी ऑब्झर्व का कोण घेतात, ते कॅपिलरी ॲक्शनमुळे. लक्षात येते ओके. आता आपण क्वालिटेटिव्हली किंवा प्रेशर डिफरन्स राईट, प्रेशर डिफरन्सनुसार आपण जाणून घेऊया की कॅपिलरी ॲक्शन का होते ते. ओके, त्याला क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणू शकतो आपण किंवा डिपेंडिंग ऑन द प्रेशर डिफरन्स. फक्त आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि फॉर्म्युले वगैरे जे आहे त्याच्यामध्ये राईज किंवा फॉलची जी हाईट आहे ह्याचे फॉर्म्युले आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे ओके. आता आपण कॅपिलॅरिटी का होते, व्हॉट इज रिझन बिहाइंड कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन, याचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस बघणार आहोत. म्हणजे प्रेशर डिफरन्सनुसार रिझन आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी बोर्डावर काही मी डायग्राम काढले आहेत बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 केसमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिली केस म्हणजे लिक्विड विच वेट्स कॅपिलरी राईट, आणि दुसरी केस म्हणजे लिक्विड विच डज नॉट वेट कॅपिलरी. तर दोन्ही केसमध्ये प्रेशर डिफरन्स अबोव अँड बिलो लिक्विड लेअर कसं असतंय आणि कुठं प्रेशर जास्त असल्यामुळं राईट लिक्विड कसं वर जाईल किंवा खाली येईल ते आपण डिस्कस करणार आहोत राईट. तर पहिली केस घेऊया आपण, लिक्विड विच वेट्स कॅपिलरी. ओके, लिक्विड विच वेट्स कॅपिलरी. तर आपण एक डायग्राम काढले बघा. याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे लिक्विड विच वेट्स कॅपिलरी. एक्झाम्पल घेऊया आपण वॉटर, आणि कॅपिलरी जी आहे ही ग्लासची कॅपिलरी आहे. ओके, वॉटरमध्ये ग्लासची कॅपिलरी डीप केल्यानंतर राईट आपल्याला काय होईल, याला आता वॉटर वेट्स ग्लास, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल, अक्यूट लेस दॅन 90. ॲक्च्युली प्युअर वॉटरचा विथ द ग्लास कसा असला पाहिजे, 0 डिग्री असला पाहिजे. पण काही ना काही ती प्राण्यामध्ये इम्प्युरिटी असू शकते, म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण इथं ॲक्यूट धरूया. ठीक आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट कसा होतो, कारण ते जे सरफेसचे मॉलिक्यूल आहेत इन कॉन्टॅक्ट म्हणजे मॉलिक्यूल ऑफ वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास सरफेस, ते काय होतात, वर जायचा प्रयत्न करतात राईट. वर जाऊन त्याची टँजंट कशी करतात राईट, असे क्रॉस करतात, जेणेकरून की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे इथं राईट ॲक्यूट येईल. ओके, तर आपण काय करूया, ज्यावेळेस कॅपिलरी जस्ट डीप केली, मला लक्षात घ्या, कॅपिलरी ज्यावेळेस जस्ट डीप केली त्यावेळेस कंडिशन घेतात आपण. तर बघा जस्ट डीप केली त्यावेळेस लिक्विड लेवल असे असतील राईट. ह्याचे आपण 4 पॉईंट घेतलेले आहेत बघा. किती पॉईंट घेतले आहेत, 4 पॉईंट घेतलेले आहेत. आता ए पॉईंट कसा आहे बघा, ए पॉईंट इनसाइड कॅपिलरी अबो लिक्विड सरफेस असं म्हणले आपण राईट. एल एस काय आहे, लिक्विड सरफेस. ओके, बी पॉईंट जो आहे जस्ट बिलो द
लिक्विड सरफेस आहे. इनसाइड कॅपिलरी बघा, ही कॅपिलरी आहे. ए पॉईंट आणि बी पॉईंट दोन्ही इनसाइड कॅपिलरी आहेत आणि एक अबो आणि एक बिलो लिक्विड सरफेस आहे. जस्ट बिलो, एकदम खाली नाही, जस्ट बिलो लिक्विड सरफेस. ओके. तसंच सी आणि डी पॉईंट बघूया आपण. सी पॉईंट जो आहे हॉरिझॉन्टल लेवलच्या बघा, ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे राईट, त्या लेवलच्या वरचा पॉईंट आहे आउटसाइड कॅपिलरी. आउटसाइड कॅपिलरी हॉरिझॉन्टल लेवलच्या वरचा पॉईंट आणि डी पॉईंट सुद्धा आउटसाइड कॅपिलरी हॉरिझॉन्टल लेवलच्या खालचा पॉईंट, जस्ट पॉईंटचा, जस्ट खालचा पॉईंट राईट. आणि ए आणि सी पॉईंट सेम लेवलला आहेत बघा, ए आणि सी पॉईंट. आणि बी आणि डी पॉईंट हे सेम लेवलला आहेत. ओके. बी आणि डी पॉईंट सुद्धा सेम लेवलला आहेत. ए सी आणि बी आणि डी. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एक कॅपिलरी डीप करतो लिक्विडमध्ये विच वेट सॉलिड, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो, अक्यूट असतो बरोबर. आणि मिनिस्कसचा शेप कसा असतो, शेप ऑफ मिनिस्कस सुद्धा डिस्कस केले आपण, मागचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. ओके. मिनिस्कसचा शेप जो असतो तो मला कॉन्केव्ह असतो, कॉन्केव्ह मिनिस्कस राईट. तर इथं आपण काढलेला आहे कॉन्केव्ह मिनिस्कस, वरून पाहिल्यानंतर मध्ये गेलेला दिसतो. ओके. आता कॉन्केव्ह मिनिस्कस असतो तर आपल्याला माहिती आहे बघा, वी नो प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड. लक्षात आहे, प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड. आता इथं कॉन्केव्ह कोणता पॉईंट आहे, कॉन्केव्ह साइडला कोणता पॉईंट आहे, तर ए पॉईंट कॉन्केव्ह साइडला आहे. कळतंय, ए पॉईंट कॉन्केव्ह साइडला आहे बरोबर आहे का. सो प्रेशर ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर बी. कळते का. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. सिंपल इक्वेशन आहे पार बघा, प्रेशर इज ग्रेटर दॅन प्रेशर बी. आता सी आणि डी मध्ये विचार करूया. आता सी आणि डी जे आहेत हॉरिझॉन्टल सरफेसच्या वरचा आणि खालचा पॉईंट आहे. आपण पाहिलेल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघा, लक्षात घ्या, अगोदरचं लेक्चर पाहणं फार गरजेचं आहे. आणि हॉरिझॉन्टल लेवलच्या वरच्या आणि खालच्या पॉईंटचं प्रेशर सारखं असतं, लक्षात घ्या राईट. सो हॉरिझॉन्टल लेवलच्या आहे की नाही, हॉरिझॉन्टल लेवल जर असेल तर प्रेशर अबो इक्वल टू प्रेशर बिलो. अबो कोणता पॉईंट आहे, सी, आणि बिलो कोणता आहे, डी. तर पी सी इज इक्वल टू पी डी. इक्वेशन नंबर 2 म्हणून कळतं, लक्षात येते. ओके. आता काय करू आपण, ए आणि सी पॉईंटला कम्पेअर करूया. बाळांनो, ए पॉईंट कोणाचा आहे, एअरचा आहे, लिक्विड सरफेस वर म्हणल्यानंतर. सी पॉईंट कोणाचा आहे, एअरचाच आहे. आणि एअरचे दोन मॉलिक्यूल जे असतील, दोन पॉईंट्स असतील, पार्टिकल्स असतील, सेम लेवलला असतील, तेव्हा प्रेशर कसं असेल, सेम असेल. कोणतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर आपण इथे लिहू शकतो बघा, पी ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी ॲटमॉस्फिअर. लक्षात येते बघा. आता काय झालं बघा, पी ए पी सी सारखं झालं आणि पी सी पी डी सारखं झालं बघा. लक्षात घ्या, पी सी पी डी सारखं आहे आणि पी ए पी सी सारखं आहे राईट. ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊया. तर 2 आणि 3 विचार करा. इक्वेशन 2 आहे पी सी पी डी सारखं आहे आणि इक्वेशन 3 मध्ये आपण पी ए पी सी सारखं आहे. तर 2 आणि 3 काय होईल, फ्रॉम 2 and 3, इक्वेशन 2 and 3 काय होईल बघा. लक्षात घ्या, पी ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी राईट. म्हणजे ए पॉईंटचं, सी पॉईंटचं आणि डी पॉईंटचं, या तिन्ही पॉईंटचं प्रेशर सेम आहे राईट. या तिघाचं सेम आहे. पण बीचं कसं आहे, बीचं प्रेशर कमी आहे, बी पॉईंटचं प्रेशर कमी आहे राईट. ह्याला इक्वेशन नंबर आपण जर 4 दिलं तर 4 आणि 1 वरून कम्पेअर करा. 1 काय म्हणते बघा, पी ए इज ग्रेटर दॅन पी बी आणि पी ए हा पी सी आणि पी डी सारखा आहे. ह्याचा अर्थ पी सी सुद्धा पी बी पेक्षा मोठा आहे आणि पी डी सुद्धा पी बी पेक्षा मोठा आहे. त्याच्यावर आपण फ्रॉम 1 and 4, 1 आणि 4 नुसार, लक्षात घ्या, 1 आणि 4 नुसार आपल्या काय लक्षात येईल, आपल्या लक्षात येईल की पी डी इज ग्रेटर दॅन पी बी. पी डी म्हणजे पॉईंट डीचं प्रेशर बी पेक्षा मोठं असेल. आता बाळांनो लक्षात घ्या, लिक्विडच्या आतमध्ये जर सेम लेवलला असतील पॉईंट्स, सेम लेवलला, सेम हाईटवर किंवा सेम डेप्थवर असतील तर प्रेशर सारखं असलं पाहिजे. पण इथं प्रेशर डिफरन्स होत आहे राईट. म्हणजे पी डी इज ग्रेटर दॅन पी बी आहे आणि प्रेशर डिफरन्स मॅच करण्यासाठी काय करणार, सो लिक्विड विल मूव्ह इनसाइड राईट. लिक्विड विल मूव्ह इनसाइड द कॅपिलरी, लिक्विड विल रश इनसाइड द कॅपिलरी right, and liquid level inside the capillary will rise. Liquid level inside the capillary will rise right. ह्याच्यावर आपल्याला काय लक्षात येईल, सेम लेवलचं प्रेशर वेगवेगळं असू शकत नाही आणि इथं आहे असं म्हणतंय. आणि त्यामुळे काय होईल, लिक्विड लेवल, लिक्विड विल, इथं लिहूया आपण, लिक्विड विल रश किंवा मूव्ह म्हणा, मूव्ह इनसाइड कॅपिलरी.
इनसाइड कॅपिलरी, आणि त्यामुळे लिक्विड लेवल काय होईल, राईज होईल. त्यामुळे लिक्विड लेवल काय होईल, तर इथं लिक्विड लेवल राईज होईल, जेणेकरून काय होईल, हे लिक्विड असं वर आलं. कळतंय, राईट. तर एच हाईटनं समजा हे राईज झालेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे इथं आपण प्रेशर डिफरन्स समजून घेतलं की लिक्विड लेवल राईज का होत आहे इन केस ऑफ लिक्विड विच वेट्स कॅपिलरी. या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल आणि ॲडेजिव्ह फोर्सेस ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्सेस असतील. ओके. तर दुसरी केस पाहूया, लिक्विड विच डज नॉट वेट. लिक्विड विच डज नॉट वेट कॅपिलरी. तर या केसमध्ये डायग्राम अशी असेल बघा, लिक्विड कॅपिलरीला वेट करत नाही, राईट. म्हणजे कोहेजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन ॲडेजिव्ह फोर्सेस. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज. हे बघा इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे, हे पहा ना, हे टँजंट, हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे, ऑप्ट्यूज. कॅपिलरीच्या सोबत सुद्धा बघू शकता तुम्ही, लक्षात येते. तर या केसमध्ये सुद्धा आपण परत 4 पॉईंट किंवा 4 मॉलिक्यूल डिस्कस करूया. 4 पॉईंट. ए पॉईंट आहे इनसाइड कॅपिलरी अबव लिक्विड सरफेस, बी बिलो लिक्विड सरफेस, सी आउटसाइड कॅपिलरी अबव लिक्विड सरफेस, डी आउटसाइड कॅपिलरी बिलो लिक्विड सरफेस. ए आणि सी नाही, ए आणि सी बरोबर सेम लेवलला आणि बी आणि डी सेम लेवलला, ते सेम आहे. ओके. आता प्रेशरचा विचार करायचा आहे आपल्याला. बघा लक्षात घ्या, सरफेस कसा आहे आता, राईट. इनसाइड कॅपिलरी पहा, इनसाइड कॅपिलरी पहा, सरफेस कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. केव्हा, वरून पाहिल्यानंतर. आपल्या कुठून पाहायचं नेहमी, लक्षात घ्या, आपल्या नेहमी वरून पाहायचं आहे, राईट. वरून पाहिल्यानंतर लिक्विड सरफेस कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे, बरोबर का, कॉन्व्हेक्स आहे. आणि आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे प्रेशर ऑन कॉन्केव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स, राईट. सेम मेथड आहे आपली. सो प्रेशर ऑन कॉन्केव्ह इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स. हे लक्षात आले. कॉन्केव्ह कोणता मॉलिक्यूल आता, बी आहे आता कॉन्केव्ह साईडला, आणि ए कुठं आहे, कॉन्व्हेक्सला आहे. तर आपण म्हणू पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. ओके. आता कम्पेअर करा, ए आणि सी ला करा किंवा सी आणि बी ला कम्पेअर करा. सी आणि डी मॉलिक्यूल जे आहेत ते हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेसच्या वरचा आणि खालचा आहेत. आणि आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस असेल, हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस असेल तर काय होईल, राईट. तर प्रेशर सारखं असतं. मग आपण म्हणूया लिक्विड सरफेस हॉरिझॉन्टल आहे, आउटसाइडचं लिक्विड सरफेस आहे हॉरिझॉन्टल आहे, राईट. आणि त्यामुळे पी सी इक्वल टू पी डी होईल. ओके. इक्वेशन नंबर 2, पी सी इक्वल टू पी डी. आता परत विचार करा, ए आणि सी ला कम्पेअर करा. ए आणि सी दोन्ही कोणते आहेत, हवेमधले आहेत. आणि इथे कोणतं प्रेशर असेल, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. मग आपण परत लिहू शकतो ए पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी ए टी एम. ओके. ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आता चला 2 आणि 3 ला कम्पेअर करा, राईट. फ्रॉम 2 and 3, 2 and 3. 2 आणि 3 ला विचार करा, पी सी पी डी सारखा आहे म्हणते आणि पी ए पी सी सारखा आहे. ह्याचा अर्थ काय होईल, पी ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी. लक्षात येते. याला 4 इक्वेशन म्हणा. म्हणजे पी आणि पी डी सारखे आले. पण बाळांनो, पी ए हा छोटा आहे पी डी पेक्षा, पी बी पेक्षा, राईट. आणि त्यामुळे पी डी सुद्धा पी बी पेक्षा छोटा होईल. त्याला आपण म्हणतो फ्रॉम 1 and 4. या 4 आणि 1 होऊन काय लक्षात येईल बघा, पी ए बघा, पी ए कॉमन आहे. तर पी ए काय आहे, हा पी बी पेक्षा छोटा आहे. तर पी सी सुद्धा पी बी पेक्षा छोटा असला पाहिजे आणि पी डी सुद्धा पी बी पेक्षा छोटा असला पाहिजे. तर आपण इथे लिहूया पी डी, राईट, इज लेस दॅन पी बी. बघा असं करू आपण. पी ए जरी काय केलं, फक्त आपण पी डी ठेवलं. आता बघा, डी पॉईंट आणि बी पॉईंट लिक्विड लेवलच्या मध्ये सेम लेवलला आहेत. असं होऊ शकते का, लिक्विडच्या आतमध्ये सेम लेवलचे जर 2 पॉईंट असतील तर प्रेशर डिफरंट असू शकते का, नाही, राईट. पण इथं काय म्हणतो आपण, इथं आपण म्हणतो पीबीचं प्रेशर जास्त आहे, म्हणतो आपण पीबीचं प्रेशर जास्त आहे पीडी पेक्षा, राईट. आणि लिक्विडची टेंडन्सी काय, जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे फ्लो होणे, राईट. फ्लुइड चालू आहे ना आपलं. लिक्विडची टेंडन्सी काय, जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे फ्लो होणे. आता बीचं प्रेशर जास्त आहे आणि त्यामुळं ते काय होईल, लिक्विड रश आउट ऑफ द कॅपिलरी, राईट. त्याच्यामुळे काय होईल, देअरफॉर लिक्विड रश और मूव आउट ऑफ कॅपिलरी. हे प्रेशर डिफरन्स असल्यामुळे, राईट. आणि देअरफॉर लिक्विड लेवल काय होईल आता, लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी, इनसाइड कॅपिलरी काय होईल, फॉल होईल, राईट. काय होईल, फॉल, खाली जाईल. ओके. कशामुळे व्हायला लक्षात आलंय, प्रेशर डिफरन्समुळे. ओके. सो इनसाइड द कॅपिलरी
प्रेशर जास्त असेल, इनसाइड कॅपिलरी प्रेशर जास्त असेल तर कॅपिलरी फॉल होईल, आणि इनसाइड कॅपिलरी प्रेशर कमी असेल राईट तर राईज होईल. कळते? तर फॉल झाला आता आहे की नाही. फॉल झालं म्हणजे फायनल लेवल कसं येईल बघा, लक्षात घ्या. फायनल लेवल असं येईल. सो एच हाईटनं आपण फॉल झाला असं म्हणू शकतो. कळते? तर तुम्हाला कॅपिलरी म्हणजे काय, कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, आणि जर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस प्रेशर डिफरन्सनुसार कॅपिलॅरिटी का होत आहे, राईज का होत आहे आणि फॉल का होत आहे, एवढे कन्सेप्ट क्लिअर असतील. याचे एक्झाम्पल काय ते लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लाईक करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मित्र आपण शेअर करणं गरजेचं आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. या हाईट राईट राईज किंवा फॉलमध्ये जी हाईट येते त्या हाईटचं इक्वेशन बघूया. राईट, इक्वेशन फॉर राईज ऑर फॉल ऑफ द कॅपिलरी, लिक्विड इन द कॅपिलरी. ठीक आहे.